गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रमोद. हो इथे फलंदाज बाद. द फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द पवेलियन. प्रकाश. तारे मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. येस थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर इन होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू आहे सागर देखील, कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतोय, जेव्हा जेव्हा दाबांची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा सागरने बॅटिंग जबरदस्त केले. आणि आज चापेवाडी टीमसाठी सागर खरं तर पाहायला मिळेल का एक चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्या बॅटमध्ये दाबा येणे अपेक्षित आहे. चापेवाडी टीमला नक्कीच अपेक्षा असतील की सागरचे बॅटमधून दाबा येणे देखील महत्त्वाचे असतील. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, आपण लगेच सेट होऊन यायचंय पवेलियन कक्षामधून. तिथे खेळाडू कक्ष जरूर बनवलाय आणि तिथून सेट होऊन यायचंय. सागर स्ट्रायकिंग एंडवर. हो आले आल्याच फटका जबरदस्त आहे, उंच गेलाय, हवेत गेलाय आणि इथे मी तर म्हणेन पकडली जाईल झेल. संपवला तो मात्र फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट. सागर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिलिंद. मिलिंद सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय आणि इथे आपण बघितला तर 27 धावा बनलेत. षटक क्रमांक 3 आणि तिसरा षटक चालू असताना 2 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 27 बनलेत. नक्कीच आपण बघतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना. हो शॉर्ट बॉल फटका जबरदस्त इथे लॉप केलाय. आणखीन एक विकेट. जबरदस्त झेल इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना फलंदाज आणखीन एक बाद. मिलिंद बॅक टू द पवेलियन. दमदार खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु सध्या मॅच देखील अडचणीत आहे. धावा कमी बनलेत, 27 बनलेत या ओव्हर मध्ये. प्रमोदची लाजवाब